हॅलो, जय महाराष्ट्र पब्लिक. आणि आज आहे 6 डिसेंबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. चला आता आम्ही चाललो आहोत दादरला, चैत्यभूमीला. आणि माझ्या व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. ब्लॉग करा व्यवस्थित केला आणि काय राहिले. चला मग आता आम्ही निघतो जायला. चला, बघू शकता जस्ट आता आम्ही दादरला उतरलो आहोत आणि एवढी गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. म्हणजे खूप सारी पब्लिक आहे. आम्ही तुम्हाला दाखवेलच. आता जस्ट आहे ना, आम्हाला दोघांना पण रोशनला आणि मला फार तहान लागली, सो त्यासाठी ना आता आम्ही लस्सी पिण्यासाठी इथे आलो आहोत. नक्षत्र मॉलच्या समोर कैलास लस्सी म्हणून आहे, सो तिथे आम्ही आलो आहोत लस्सी पियायला. फार तहान लागली आणि मग नंतर आम्ही पुढचा प्रवास करू. कशी आहे लस्सी रोशन? रोशनला लस्सी आवडली नाही ऍक्च्युली. ही लस्सी ना पहिले फार फेमस होती. मी पण लस्सी पियाला आणि लस्सी पिते. छान आहे ना लस्सी? नाही आवडली? अजिबात नाही आवडली. अक्षरशः गाड्या उभ्या राहत आहेत, एवढी पब्लिक चालली आहे बघा. बघू शकता ही पब्लिक किती जास्त पब्लिक आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता ही गर्दी बघितली किती झाली आहे गर्दी. आणि एवढ्या गर्दीतून आम्ही चालतोय. आज आम्ही गाडी आणली नाही, आज चालायची मज्जा वेगळी आहे ना रोशन? हा, गाडी नाही आणली बोलतो. आलो आहोत या पब्लिक सोबतच. आणि चैत्यभूमी अजून 10 मिनिटावरती आहे. छान मूर्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, गौतम बुद्धांच्या. खूप छान छान मूर्ती आहे, बघू शकताय बघा. आणि बघा इकडे सगळे टॅटू बिटू काढतात. आणि गर्दी बघा. 40 रुपयाला कॅलेंडर आहे. कॅलेंडर घ्यायचंय 40 रुपये. बघा किती छान छान फोटोज आहेत. वाव, मस्त आहे. हे बघा किती छान आहेत. रोशन पहा, मस्त ना? मला पण तीच आवडली, ती वाली. कितीला आहे दादा ती? 150ला आहे. बघूया चला. हे बघू शकता. आणि रोशनला बघा कुठली आवडली. कुठली आवडली रोशन? दाखव मला. हा, हे बघा. ओ शिट, उन्हामध्ये दिसत नाहीये. हा, मस्त आहे, आवडली मला. हे पण आहे. आणि केवढी गर्दी आहे बापरे, डेंजर गर्दी आहे, डेंजर. दादरला तुम्ही आलात 6 डिसेंबरला तर एकदम डेंजर गर्दी आहे. आणि इकडे पण पोस्टर आहेत बघा. तुला इथे आवडली का? पण त्याचं बघा ते निघालंय ब्लॅकवालं, ते पूर्ण आहे बघ. रोशनच्या हातातली पण खूप छान आहे बघा, मस्त आहे ना. लहान मुलांचे ABCDचे बुक्स, परत कॅलेंडर वगैरे भरपूर काय 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 आलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता मंडळी. आणि ते भारी आहेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. हे बघा. बघूया आता रोशन कुठला पोस्ट पडतो ते. त्याला कुठे गेला तो तिकडेच बघतोय. आणि बघू शकता माझ्या मागे गर्दी, अफाट गर्दी आहे बघा. दादरला जर तुम्ही आलात 6 डिसेंबरला कधी, तर गर्दी एवढी डेंजर आहे, खूप जास्त गर्दी आहे. गावचे वगैरे सगळे लोक ना 8 दिवस अगोदरच येऊन राहतात तिकडे. आणि फोटो आवडला आहे
बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गौतम बुद्धाचा. वाव, नाईस, मस्त आहे, छान आहे, मला पण आवडला. मी तोच बोलत होती मगाशी पण घेण्यासाठी, पण आहे ना आम्हाला ॲक्च्युली पॅगोडाला जायचं आहे बोरिवलीला. आणि हे जरा हे येते, हेवी येते पोस्टर हातातलं, असं वाटतंय ते हलकं आहे पण ते ना हेवी आहे. आणि हे बघा किती मस्त मस्त आहे, छान आहे, मला आवडले, तेच आवडलं मला. ब्ल्यू वाला एवढं खास नाही वाटत, तेच छान वाटतं. बघू शकता मंडळी. आणि ना आम्हाला भूक पण लागली, आता आम्ही मस्त अपूर्वा डेलिकेट्स मध्ये खाणार आहे. आम्ही इकडे आलेलो आहे आणि ना आता रोशनला भूक लागली. रोशन चल ना इथे खाऊया, प्युअर व्हेज आहे. अच्छा, हां चल मग तिकडे खाऊया. चल, बघू शकता तुम्ही आम्ही मनीज मध्ये आलेलो आहे, मनीज कॅफे मध्ये. रोशनला फार भूक लागली आणि काय खातो बघूया आता रोशन आपण. त्याची डिश बघूया. रोशन बघू, मला काय खातो तू? काय हे मैसूर मसाला, मसूर मसाला डोसा खातोय बघा. आणि मी खाणार आहे उत्तप्पा. आणि हे बघा इथे गर्दी बघा, बघू शकता गर्दी, ऑर्केस्ट्रा चालू आहे, बघू शकता केवढी गर्दी झाली, बाप रे. ऑर्केस्ट्रा चालू आहे, गाणी बोलतायत, रस्त्याला गर्दीच गर्दी झाली. एक मंडळी बघू शकता तुम्ही. उत्तप्पा ऑर्डर केला आणि आता मी खाणार आहे उत्तप्पा. मला पण फार भूक लागली आहे. चला, ॲक्च्युली रोशनला मिसळपाव खायची होती, पण मिसळपाव इथे मनीजमध्ये नाही मिळत. सो आता मैसूर मसाला डोसा एक नंबर आहे, मनीज कॅफे ना हे, सो त्यामुळे. आणि बघू शकता मी आता उत्तप्पा खाणार आहे, मस्त गरम गरम. चला माझ्यासोबत तुम्ही पण या खायला. बघू शकता माझा मसाला उत्तप्पा आलेला आहे आणि आता मी खाते मस्त गरम गरम. बघू शकता तुम्ही. रोशन बघा खाण्यामध्ये किती बिझी झालाय. मंडळी या तुम्ही पण खायला. आता मी आलो आहोत गिरगाव चौपाटी आणि तुम्हाला मी दाखवते गिरगाव चौपाटी कशी आहे ते. जस्ट आता आम्ही पोचलो. ॲक्च्युली ना रोशनला जास्त चालायची सवय नाही आणि मी त्याला एवढं चालवलंय ना. पॅगोडाला गेलो होतो आम्ही बोरिवली साईडला, बोरिवली विरार साईडला. सो तिकडे एवढी गर्दी की बोटीमध्ये 200-150 लोक बसवत होते अक्षरशः. मग किती एवढी लोक, 100 तरी लोक बसवत असणार. आणि मग एवढी गर्दी तिकडे. आलो आहोत गिरगाव चौपाटी आणि बघा किती सुंदर वातावरण झालंय, सुपर्ब, एकदम भारी वाटतंय, ऑसम, एक नंबर. बघू शकता इकडे ही खरी मुंबई आहे. आणि सनसेट बघू शकता, सनसेट गेलेला आहे टाइम ॲक्च्युली. आणि आम्ही ना आम्हाला थोडा लेट झाला. बघू शकता किती मस्त वाटतंय ते. आणि ना आम्ही तिकडे गेलो होतो पॅगोडाला, तर तिकडे एवढी गर्दी होती. सो आम्ही ना तिथून अर्ध्यातूनच आलो, आम्ही पुढे गेलोच नाही. मग आम्ही असं विचार केला की ना आता आपण इथेच जावं, गिरगाव चौपाटी. जुहूला जाणार होतो पण जुहूला एवढं खास नाही, जुहू चौपाटी, म्हणून आम्ही गिरगाव चौपाटीला आलो. आणि बघा किती भारी वाटतंय. आणि टाइम किती झालं माहितीये, किती झालं रोशन टाइम. आणि इकडे ना अजय भाऊ आणि आत्या वगैरे पण आहेत. सो चला बघूया आता इथे. आणि इथे बघा वाटतं इकडे एकदम फ्रेश वाटतंय आणि थंड हवा येते ना, हा थंड हवा येते एकदम. बघा ना किती मस्त वाटतंय. आणि ना आता आपण आत्या ह्यांना भेटूया, जरा खाऊया वगैरे, कारण त्याला भूक पण फार लागली आहे. म्हणजे दादाला तर खाल्लं होतं भरपूर काय 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 काय, पण आता परत मला भूक लागली आणि मला खायचं आहे. चला पावभाजी खायची आणि मस्त गोळा वगैरे खाऊया. आता आम्ही ना मस्त भूक पण फार लागली रोशनला आणि मला. आणि आता मी खाते सँडविच, व्हेज टोस्ट सँडविच. या तुम्ही पण खायला व्हेज टोस्ट सँडविच. आणि रोशनला भूक फार लागली आणि मला पण. नंतर बोलते मी, तोपर्यंत भेटू आपण परत नंतर. सो मंडळी बघू शकता तुम्ही. आणि आत्ता आम्ही आलो आहोत मगाशीच गिरगाव चौपाटीला. आणि ना रात्रीचे वाजले आहेत 7. आणि बघा मामा आणि आत्या आम्हाला सगळे इकडे भेटलेले आहेत, पडग्याचे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स. आणि आत्या वगैरे पण तिकडे भेटलेल्या, सध्या त्या गेल्यात तिकडे. सो बघू आत्ता. हे बघा अंकिता ताई आणि रोशन आणि ते बघा त्या पण एक आत्या आहेत. रोशन बघ. आणि बघा या निकिता ताई. निकिता ताई काय,
सो बघू शकता आम्हाला सगळे पडग्याचे आमचे फॅमिली मेंबर्स भेटलेले आहेत आणि आता आम्ही ना थोडंसं मस्त खाणार आहे वगैरे आणि आम्ही खूप लेट घरी जाणार आहे. मस्त मरीन ड्राईव्ह वगैरे फिरणार. केवढी गर्दी झाली आहे बघा. म्हणजे एवढ्या रात्री पण ना हे बघा एवढ्या रात्री पण एवढी गर्दी झाली आहे आणि ना आता परत भूक लागली आहे मला आणि आता परत ना आम्ही खायला चाललोय काहीतरी. बघूया स्टॉल वरती वगैरे ना पावभाजी वगैरे काहीतरी मस्त खातो आणि मग घरी जातो. पण या व्हिडिओचा एंड मी घरी गेल्यावरच करेल. आणि आता ना आम्ही खातो आणि रोशन बघा लंगडत लंगडत चाललाय कारण की ना त्याला गाडीची सवय ना 4 व्हीलरची आणि त्याला मी आज एवढं चालवलंय म्हणजे अक्षरशः दादरला तर गर्दी होतीच चैत्यभूमीच्या इथे, पण तिथून मी त्याला नेलं पॅगोडाला बोरिवली विरार साईडला आणि तिथे पण गर्दी. तर तिथे पण त्याचे पाय दुखायला लागले, बसायलाच जागा नाही अजिबात. तरी पण आम्ही फिरलो वगैरे एन्जॉय केलं आणि आता गिरगाव चौपाटीला आहोत आम्ही. सो तुम्ही इथे बघा त्याचे पाय दुखतात आणि आम्ही बसलेलो वगैरे, पण आत्या सारखे बोलत होत्या चला चला काहीतरी खाऊया खाऊया म्हणून मग परत उठलो खाण्यासाठी. हे बघा कसं चालतो बघा लंगडत लंगडत दाखवते तुम्हाला. आणि हे बघा इकडे बघा ह्याच्याकडे आहे पावभाजी खायला पाणीपुरी पाणीपुरी खायला बघ. नंदात्या भेटल्यात आणि दुसऱ्या आत्या भेटल्यात आणि आता आम्ही पावभाजी खातो मस्त गरम गरम. या तुम्ही पण खायला. आहे बघा छान आहे मस्त पावभाजी आहे फुल टेस्टी आहे. आता मी पण खाते आणि तुम्ही पण या खायला. सो चला टायगर भाऊ टायगर आणि बघा टायगर बघा तर चहा पण पिलो किती मस्त. आपल्या कल्याणमध्ये आणि पडग्यामध्ये 10 रुपयाला एक चहा आहे आणि इथे 30 रुपयाला एक चहा. म्हणजे बघा धंदा. आणि तुम्ही गर्दी ना इथे खाण्यासाठी बघू शकता किती झाली. मस्त टेस्टी होती पावभाजी, एक नंबर होती पावभाजी. टेस्टी फुल टेस्टी. पावभाजी खाल्ली, शेवपुरी खाल्ली, दहीपुरी खाल्ली, चहा पिला, गोळा खाल्ला आणि आता अजून बघूया काय काय इकडे आहे ते. गिरगाव चौपाटीला रात्रीचे वाजलेत 9. बघू शकता आता आम्ही आलो आहोत आईस्क्रीम खायला. भरपूर काय 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 खाल्लं आम्ही. पेट पूजा झाली आमची. एवढं पोट आमचं फुल झालंय पण तरी आमची इच्छा काही संपत नाही. तर आता आम्ही परत लास्ट आईस्क्रीम खाण्यासाठी आलो आणि हे बघा आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम बघू शकता मस्त ना मस्त फुलभार एक नंबर. काय घ्या निकिता ताई आणि मी हे बघा आईस्क्रीम खाते. आम्हाला रोशनने आईस्क्रीम घेतली आहे आणि आईस्क्रीम यमी सो यमी. चला आईस्क्रीम खाऊया आणि घरी जायचा विचार आहे की नाही का माहित नाही सगळ्यांचा. घरी जायचं कोणी नावच घेत नाहीये. सो बघूया आता या ते आणि ते लोक चाललेले आहेत घरी आणि रात्रीचे 10 वाजले आणि रोशनचे बघा किती पाय दुखतात. त्याने डायरेक्ट खाली बसूनच घेतलंय बघा. डायरेक्ट खाली बसून घेतलंय आणि आत्या आणि ते लोक चाललेले आहेत गाडीने आणि आम्ही दोघं चाललो आहोत बाय ट्रेन. कारण की आमची बाईक आहे ना ती आम्ही कल्याण स्टेशनला लावली आहे पार्किंगमध्ये. सो त्यामुळे आम्ही बाईकने चाललोय आणि आमची मुंबई बघा किती रात्रीचे 10 वाजलेत आणि ट्रॅफिक आणि गाड्या वगैरे बघा किती फास्ट गाड्या चालल्या आहेत. खूप फास्ट आणि असं वाटतंय की इथून जाऊच नाही. एवढं मज्जा ना आणि एवढं मस्त वाटतंय ना. खूप मस्त भारी वाटतं एकदम गिरगाव चौपाटीला. बघू तरी पण आता घरी जावंच लागणार आहे. सो चला मग आणि या व्हिडिओचा एंड मी घरी गेल्यावरती करेल. सो बघूया आता. चला आत्यांची गाडी येते ना म्हणून आम्ही वेट करतोय. रोशन आणि आत्या चालतायत. अंकिताताई अपेक्षाताई मागे आहेत. सो फायनली बघू शकता तुम्ही जस्ट आता आम्ही घरी पोहोचलो आहोत कल्याणला आणि आता वाजले आहे रात्रीचे 12:30. एवढी गर्दी होती दादर स्टेशनला, एवढी गर्दी होती. या 12 वाजता पण आता आम्ही येताना तुफान गर्दी होती. सो फायनली आम्ही पोहोचलो आहे कल्याणला आमच्या घरी. आणि तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा.
आणि भेटू परत नेक्स्ट एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.